राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्ररत्न प्रज्ञावंत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता हिराचंद नेमचंद वाचनालय सभागृहात होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रांजली मोहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून MIT स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉक्टर अजित कुलकर्णी, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, यश डेव्हलपर्सचे सुयश खानापुरे, स्नेह स्वप्न डेव्हलपर्सचे मनोहर नारायणकर, महालक्ष्मी ऑक्सिजनचे प्रमोद तम्मानवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। सन्मानचिन्ह, शाल, फेटा व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। पत्रकार परिषदेस प्रेमचंद मेनी, सुहास भोसले, राजेश खेकडे, ज्योती मेने, अपर्णा पाठक, दीपक खरकी आदी मान्यवर उपस्थित होते। यंदाच्या वर्षीचे पुरस्काराचे मानकरी असे: विद्यारत्न पुरस्कार डॉक्टर अजय पोन्नम, धन्वंतरी रत्न पुरस्कार डॉक्टर शैलेश पाटील, पर्यावरण रत्न पुरस्कार डॉक्टर यशवंत पेठकर, संगीत रत्न पुरस्कार समीर रणदिवे, क्रीडा रत्न पुरस्कार राजू अनंतकर, उद्योग रत्न पुरस्कार अश्विनी झांबरे, कायदे रत्न पुरस्कार ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार, रक्त संजीवन पुरस्कार अशोक नावरे, सिनेरत्न पुरस्कार सचिन जगताप, युवा रत्न पुरस्कार संतोष धाकपाडे आदींना गौरवण्यात येणार आहे। सर्वांना नमस्कार। मी सौ प्रांजली मोहीकर, राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे संस्थापिका आणि अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे। सर्वात प्रथम कालच पत्रकार दिन झाला, तुम्हा सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नूतन वर्षाच्या सुद्धा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आपण राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशन हे 1 वर्ष आपण कार्यरत आहोत या संस्थेमध्ये आणि याच्यातून आपण बहुउद्देशीय या संस्थेमार्फत आपण अनेक उपक्रम आजपर्यंत राबवलेले आहेत आणि आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आजवर व्यक्तिगत काही छोटे मोठे अशा रूपात का असेना, परंतु आपण सामाजिक योगदान अनेक ठिकाणी आपण देत आलेलो आहोत। याच वर्षाच्या म्हणजे 2024च्या सुरुवातीला या सर्व कामास अधिक विधायक आणि संस्थात्मक स्वरूप द्यावे असे वाटू लागले आणि त्याच्यातून आम्ही ही राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनची या सामाजिक कार्याची नव्याने आम्ही मुहूर्तमेढ कायम केली आणि वर्षभरामध्ये आम्ही अनेक उपक्रम घेतलेले आहेत आणि सर्व सदस्य, दातार आणि हितचिंतक या सर्वांच्या सहकार्याने अनेक सामाजिक उपक्रम आमचे यशस्वीपणे पार पडलेले आहेत। 8 मार्च 2024ला आम्ही महिला दिन घेतलेला होता। त्या महिला दिनामध्ये मोलमजुरी करून ज्या स्वतः शिकलेल्या नाही आहेत परंतु आपल्या मुलांना छान शिक्षण दिलेले आहेत अशा मुलकऱ्यांना आपण एक आदर्श माता म्हणून त्या महिला दिनामध्ये सन्मानित केलेलं होतं। त्यानंतर 14 एप्रिल 2024ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान वाचन आपण घेतलेले होते, विविध गीते सादर केलेली होती आणि बाबासाहेबांच्या कार्यावर आपण एक चांगला प्रकाश टाकून त्यांचा एक विचार अनेकांपर्यंत आपण पोहोचवलेले होते। त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिन कामगार दिन होता, त्यावेळेस संस्थेतर्फे आपण कामगार दिनांना आम्ही असे कामगार निवडले जे की दिवसभर कमवलं तरच खाऊ शकतात असे कामगार निवडून आपण त्यांना 96 किलो धान्य वाटप केलेलं होतं आणि पूर्ण महिन्याचं राशन आणि दैनंदिन उपयोगाच्या सगळ्या वस्तू आपण त्या कामगारांना कामगार दिनानिमित्त संस्थेतर्फे आपण दिलेल्या होत्या। त्यानंतर 5 जून 2024 पर्यावरण दिन होता, तर आम्ही दमानी अंध विद्यालयामध्ये पूर्ण संस्थेचे सगळे लोक गेलो होतो आणि अंध विद्यार्थ्यांकडून बियांचं रोपण करून घेतलं होतं, विविध बियांचा आणि एक संदेश आम्ही त्याच्यातून दिला होता की अंध विद्यार्थी किंवा अंध लोक जर का पर्यावरणाला एवढे जपत आहेत तर आपल्याला तर देवाने डोळे दिलेले आहेत, आपण पर्यावरणाला किती जपलं पाहिजे असा एक सुंदर पर्यावरणाचा कार्यक्रम आम्ही त्या अंधशाळेमध्ये घेतलेला होता। त्यानंतर आषाढी एकादशीचा कार्यक्रम आम्ही ब्रिजधाम आश्रम सोरेगाव या ठिकाणी घेतलेला होता। त्यावेळेस असा विचार आला की तिथले जे आजी आजोबा असतात तर मुलांनी त्यांना तिथे सोडून दिलेलं असतं तर ते कधी पंढरपूरला जातील, त्याच्यापेक्षा आपणच विठोबा घेऊन तिथे जाऊयात आणि त्यांच्यासोबत आम्ही दिंडी घेतलेली होती, भक्तिगीतं घेतलेली होती आणि सुंदर असा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आजी आजोबांसोबत त्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही साजरा केलेला होता। त्यानंतर संस्थेचा पुढचा एक कार्यक्रम झाला होता रक्षाबंधन, तर रेल्वे स्टेशनवर आम्ही हा रक्षाबंधनचा कार्यक्रम घेतला होता। त्या ठिकाणी काही पोलीस अधिकारी हमाल होते, संस्थेतर्फे या सगळ्यांना राख्या बांधण्यात आलेल्या होत्या। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।